अरे हजार कोटी चंद्राचा प्रकाश आमच्या भगवान परमात्म्याच्या मुखमंडलाद्वारे बाहेर पडतो आणि अशा सुंदर भगवान परमात्म्याचे तुमच्या आमच्यावरती खूप उपकार आहेत महाराज. किती उपकार आहेत सांगता येऊ शकत नाही. कारण त्या देवानं तुम्हाला आम्हाला इतका सुंदर नरदेह दिला, हात दिले, कान दिलं, पाय दिले, नाक दिलं, सर्व काही दिलं. पण कशा करता देणे तू जोडसी नारायण नाते जीव मन भव रोग. त्या देवानं तुला इतका सुंदर नरदेह फुकट दिला, पण कशा करता तुझं जीव पण घालवण्याकरता. एका जन्मानं अनंत जन्माच्या यातना तुला संपवता पाहिजे याकरता दिला. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे शयनम यवतंसारे पुनरुत्थान कृपया पारे पाय मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम पूर्णमती. किती वेळा जन्माला यायचं, किती वेळा मरायचं, किती वेळा जन्मा यावे नित्य बाबे फजित. अरे अनेक वेळा जन्माला येऊन दुरवस्थेला प्राप्त होण्यापेक्षा, वाईट अवस्थेला प्राप्त होण्यापेक्षा, दुःखाला कारणीभूत ठरण्यापेक्षा एका जन्मानं अनंत मरणाचं दुःख तुला संपवता आलं पाहिजे, किंवा एका मरणानं अनंत जन्माच्या यातना तुला संपवता आल्या पाहिजे. याकरता त्या देवानं तुम्हाला आम्हाला इतका सुंदर नरदेह दिला. तो आपल्याला मिळाला, त्या देवानं तुम्हाला आम्हाला देण्याचं काम केलं. म्हणून तुमच्या आमच्यावरती पहिले उपकार भगवंताचे. दुसरे तुमच्या आमच्यावरती कुणाचे उपकार आहेत? कुणाचे उपकार आहेत? तुम्हाला जन्म कोणी दिला? हा, मग दुसरे तुमच्या आमच्यावरती आई वडिलांचे उपकार आहेत. आई वडिलांचे किती उपकार आहेत? अनेक कवीने अनेक कवीच्या माध्यमातून वर्णन केले, पण माझा मुद्दा आहे म्हणून मी तुम्हाला सांगण्याचं काम करते. तसे देवाचे तुमच्या आमच्यावरती उपकार आहेत ना, तेवढेच तुमच्या आमच्यावरती आई वडिलांचे उपकार आहेत. एका कवीने गोड म्हणले, दिला जन्म आईने मला डोळ्याला. अरे लेकराच्या पायाला ठेच लागली तर आईच्या डोळ्यातून पाणी येतं. लहान 9 महिने 9 दिवस ते गर्भधान उदरामध्ये साठवावं, प्रसूत काळाच्या वेदना सहन कराव्या, त्या मुलाला जन्म द्यावा. जन्म दिला म्हणून कर्तव्य संपलं का हो? नाही. त्याचं लालन पालन संगोपन करावं, त्याला अंघोळ घालावी, त्याला स्तनपान करावं, त्याला काय हवंय नको या सर्व गोष्टीचा विचार करावा. लहानाचं मोठं करावं आणि त्या बाळाचं संगोपन करावं, त्याला काय हवंय नको या सर्व गोष्टीचा विचार करावा आणि वेळप्रसंगी स्वतःचा जीव जाळावा. पण लेकराला मोठं करण्याचा प्रयत्न करावा. एका कवीने गोड म्हणले, कवीचं जाऊ द्या हो, स्वतः जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ऐसी कळवळ्याची दाती हो, ऐसी कळवळ्याची दाती हो.
काय गोड वर्णन केलंय. लेकुराची हित जाणे माऊलीची चित्त, ऐसी गडबड्याची जाती करी लाभावी न प्रीती. एवढं प्रेम करते आई आपल्या मुलावरती. म्हणतोय का कवीने गोड वर्णन केले. आई तुझ्या मुलती